हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। सध्या सगळीकडेच गडबड आहे, ती म्हणजे दिवाळीची। लहान मुलांना कशाची एक्साइटमेंट, तर फटाके वाजवायला भेटणार, नवीन कपडे मिळणार। आणि मोठ्या बायकांमध्ये कशाची लगबग असते, तर फराळ करण्याची। आणि फराळामध्ये कसं होतं, इतर सगळे पदार्थ एकीकडे आणि भाजणीची चकली एकीकडे। चकलीचे खूप सगळे प्रकार आहेत, पण दिवाळी ही स्पेशल असते, वर्षातनं एकदाच येते। त्याच्यामुळे घरातल्या सगळ्यांचीच डिमांड असते की साधी सुधी चकली नकोय, तर भाजणीचीच हवी आहे। तर भाजणीची चकली करायची, तर त्याच्यासाठी हवं असतं परफेक्ट असं प्रमाण। तर ते प्रमाण मी आज तुमच्यासाठी सांगणार आहे। कपानं देखील तुमच्यासाठी सांगत आहे, त्याचबरोबर वजनी प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट म्हणजे कुठल्याही एका पद्धतीने करायचं ठरवलं तरी तुम्हाला ते सोपं जाईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिल्यांदा आपला जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे तांदूळ। तर हा तांदूळ आता मी कुठला घेतलेला आहे, अगदी साधा रेशनच्या दुकानामध्ये जो तांदूळ मिळतो तो इथं आपण तांदूळ घेतलेला आहे। शक्यतो चकली करण्यासाठी अशाच पद्धतीचा रेशनचा तांदूळ घ्यायचा किंवा हलका तांदूळ घ्यायचा, सुवासिक तांदूळ वापरायचा नाही। हा मी 4 कप तांदूळ घेतलेला आहे। तर हा जो तांदूळ आहे तो अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा, एखाद्या चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवायचा आणि एका सुती कपड्यावरती असा पसरवून ठेवायचा। अगदी एक 10 ते 15 मिनिटांमध्ये फॅन खाली आपला हा जो तांदूळ आहे तो व्यवस्थित असा सुकून निघतो। आता तांदूळ आपण 4 कप घेतलेला आहे, तर त्याच्या निम्मी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची असते। तर त्याच्यासाठी इथे मी 2 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तुम्ही धुवून देखील घेऊ शकता, पण मी सुती कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे। आणि सेम या दोघांच्याच पद्धतीनं जेवढी आता आपण हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्याची निम्मी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। म्हणजे आपण इथं 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे। इथं आपण 4 चमचे साबुदाणा, 4 चमचे मुगाची डाळ आणि 4 चमचे पोहे घेतलेले आहेत। आणि प्रत्येकी 2-2 चमचे जिरं आणि धने। तर आता या सगळ्या साहित्याचं वजनी प्रमाण मी तुम्हाला व्यवस्थितरित्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथं चेक करू शकता। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण भाजणीची चकली करतोय, साधी सुधी गोष्ट नाही आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ना तो अगदी स्किप न करता बघितला पाहिजे, कारण की याच्यामध्ये खूप सगळ्या टिप तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ट्रिक शेअर करणार आहे। आपण ज्याला म्हणतो ना अति महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून तुमची भाजणीची चकली मस्तपैकी पोकळ आणि खुसखुशीत कुरकुरीत होईल। इथं आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि हे जे भांडं आहे ते थोडंसं जाडबुडाचं घ्यायचं, जेणेकरून आपलं जे साहित्य आहे ते व्यवस्थित खमंग अशा पद्धतीनं भाजलं जातं। तर सगळ्यात अगोदर जो पदार्थ जास्त आहे म्हणजेच तांदूळ, तर हे तांदूळ भाजून घेऊयात। आपण हे तांदूळ हाय फ्लेमवरती भाजणार नाही आहेत, मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला भाजायचे आहेत, म्हणजे छान खमंग अशा पद्धतीनं ते भाजले जातात। भाजणीची चकली आहे तर त्याच्यामुळे भाजणी खूप महत्त्वाची आहे आणि तुमची भाजणी खमंग होणं खूप गरजेचं आहे, तरच तुमची जी चकली आहे ना ती पोकळ पण होते आणि खमंग पण होते। तर इथे तुम्ही बघू शकता एकदम लो फ्लेमवरती हा तांदूळ मी भाजून घेतलेला आहे, व्यवस्थित असा तो भाजला गेलेला आहे, फुलला आहे। आणि याचा जो रंग आहे तो वेगळ्या पद्धतीचा पांढरट दिसतो, जसं की सुरुवातीला थोडासा ट्रान्सपरंट असतो आणि नंतर मग अशा पद्धतीचा दिसतो हा। आता हा मी परातीमध्ये ओतून घेते, म्हणजे हा थंड होईल। आता सेम याच पॅनमध्ये याच्यानंतर आपण भाजणार आहोत डाळ। तर सेम त्याच पद्धतीनं सगळं साहित्य भाजून घ्यायचं, लो फ्लेमवरती व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं। तांदूळ आणि डाळ या हे दोनच पदार्थ भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो। इथे तुम्ही बघू शकता हलके असे याच्यावरती लालसर किंवा ब्राऊन रंगाचे डाग पडलेले आहेत। आपली डाळ खमंग अशा पद्धतीनं भाजली गेलेली आहे आणि आपण साईडला काढल्यानंतर सुद्धा या डाळीमध्ये जी स्वतःची उष्णता तयार झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती थोडीशी आणखीन भाजली जाईल। तर आता ही मी बाजूला काढून घेते। भाजणीची चकली करताना बऱ्याचशा जणींची तक्रार असते की चकली जी आहे ती ठराविक दिवसांनंतर लूज पडते किंवा सादळते। तर त्याच्या मागचं कारण हे सुद्धा आहे की हे जे पदार्थ आपण भाजायला घेतलेत ना ते अगदी खमंग कुरकुरीत अशा पद्धतीचे भाजले गेले पाहिजेत, म्हणजे आपली भाजणीची चकली सुद्धा संपेपर्यंत कुरकुरीत राहते। जर पदार्थ थोडासा अर्धवट कच्चा राहिला किंवा म्हणजे तो आतनं पिठाळा राहिला की मग तो पदार्थ म्हणजे आपली चकली जी आहे ती लूज पडते। आता याच्यानंतर
आपण आपला तिसरा पदार्थ घेऊयात, तो म्हणजे उडदाची डाळ. तर ही डाळ देखील व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. तर आता बऱ्याचशा ज्या नवशिक्या आहेत त्यांना प्रश्न पडेल की परफेक्ट असं हे भाजलं गेलेलं आहे की नाही, ते कसं ओळखायचं. तर जसं की तांदूळ, हरभऱ्याची डाळ, आता आपण उडदाची डाळ भाजतोय, तर ज्या काही डाळी आहेत ना त्यातली एखादी डाळ आपण चावून खायची. दातानं खाल्ल्यानंतर ती पटकन अशी तुटली गेली, पटकन चावली गेली, तर असं समजायचं की व्यवस्थित अशी ती भाजली गेलेली आहे. आणि खाताना किंवा तोडताना जर थोडीशी अशी साधळल्यासारखी आपल्याला वाटली तर म्हणजे ती भाजलेली नाही आहे, आणखीन थोडासा वेळ त्याला द्यावा लागेल. अशा पद्धतीनं तुम्ही ओळखू शकता की डाळ कशा पद्धतीची भाजली गेलेली आहे ती. डाळ व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे. आता ही देखील आपण काढून घेऊयात. त्यानंतर आपण मुगाची डाळ. ह्या डाळीला खूप जास्त वेळ लागत नाही, पटकन अशी ही भाजली जाते. पटकन भाजण्याचं कारण म्हणजे अर्थातच याचं प्रमाण देखील कमी आहे, त्याच्यामुळे ती पटकन भाजली जाते. अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये आपली ही डाळ भाजली गेलेली आहे. आता हिला मी बाजूला काढते. आता आपण घेणार आहोत साबुदाणा. साबुदाणा आता सुरुवातीला याचा रंग कसा आहे तो बघा, आणि साबुदाणा भाजल्यानंतर तो कसा दिसतो त्याचं निरीक्षण करा. साबुदाण्याचं सुद्धा सेम तसंच आहे. तो असा आता कच्चा आहे, हा फोडून दातानं खायचं म्हटलं ना तर तो फुटत नाही लवकर, आणि भाजल्यानंतर पटकन दाताखाली त्याचा भुगा होतो, म्हणजे तो भाजला गेलेला आहे. साबुदाणा भाजलेला आहे, बाजूला काढते. पोहे. पोहे देखील आपले खमंग अशा पद्धतीनं भाजले गेलेले, हे देखील मी काढून घेते. आता याच्यानंतर शिल्लक राहिले ते फक्त धणे आणि जिरं. तर हे दोन्ही आपण एकत्रितरित्या भाजून घेणार आहोत, म्हणजे आपलं हे शेवटचं काम तरी निदान फास्ट होईल. आणि यासाठी तुम्ही आता गॅस बंद केला तरीही चालेल. इथं जो पॅन वापरलेला आहे तो चांगलाच जाडबुडाचा आहे, तर त्याच्यामुळे गॅस बंद केला तरी हे जे भांडं आहे ते बऱ्यापैकी गरम आहे. इथं तुम्ही बघू शकता धूर निघतं आणि व्यवस्थित असं ते भाजलं देखील जातंय. धणे आणि जिरं भाजलं गेलंय, काढून घेऊयात. खूप जास्त ते करपवायचं नाहीये. हे जिरे हलके असे त्याला परतलं ना की त्याचा जो फ्लेवर आहे तो इन्हॅन्स होतो आणि आपल्या चकलीला लागतो, जेणेकरून आपली चकली स्वादिष्ट होते. तर आता हे जे आपलं सगळं मिश्रण आहे ना ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही फॅन खाली देखील ह्याला ठेवून घेऊ शकता. आणि मग नंतर पिठाच्या चक्कीवरनं हे दळून आणायचं आहे, आणि तिथं आपल्याला सांगायचं आहे त्यांना की ज्या पद्धतीनं चकलीचं पीठ असतं तशा पद्धतीनं आम्हाला हे दळून द्या. आता हे माझं जे सगळं भाजणीची तयारी झालेली आहे, हे सगळं थंड झाल्यानंतर मी देखील पिठाच्या चक्कीवरनं हे दळून आणते. तर इथे आपली चकलीची जी भाजणी आहे त्याचं पीठ तयार करून आणलेलं आहे, आणि याचं वजनी प्रमाण म्हटलात तर 1.25 किलोपर्यंत ही भरते, आणि या कपानं मेजरमेंट केलं तर 13 कप भरतात. तर आता तुम्हाला दाखवायचे आणि या सगळ्या पिठाच्या चकल्या करायचं म्हटलं तर बराच वेळ जाईल. तर त्याच्यामुळे मी इथं फक्त 4 कप हे पीठ वापरून चकली तयार करणार आहे. पीठ जे आहे ते घेताना अशा पद्धतीनं काटोकाट घ्यायचं, म्हणजे खूप जास्त दाबून पण हा कप भरायचा नाही, किंवा जर तुमची वाटी असेल तर ती सुद्धा खूप जास्त दाबायची नाही, किंवा अशी शीत पण लावायची नाही. अगदी असा काटोकाट भरून घ्यायचा. आता भाजणीची चकली आहे म्हटल्यावर त्याला असं वाफवून घ्यावं लागतं, त्या पिठाला शिजवून घ्यावं लागतं. तर त्याच्यासाठी इथं गॅसवरती मी एक पातेलं घेतलेलं आहे. थोडंसं मोठं पातेलं घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण कम्फर्टेबल असेल असंच भांडं घ्यायचं, कारण की ते पीठ आपल्याला हाटायचं आहे. तर ज्या कपानं तुम्ही पीठ घेतलेलं आहे तोच कप घ्यायचा आहे पाण्यासाठी. आता आपण 4 कप पीठ घेतलेले, तर त्याच्यासाठी आपल्याला 2 कप पाणी घ्यायचं आहे, म्हणजे निम्मं पाणी घ्यायचं आहे. हा पहिला कप.
आणि हा दुसरा. आता मी गॅस चालू करते आणि या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. आपण पाणी जे गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. इथे तुम्ही ही पळी बघू शकता. रेग्युलरपणे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये तेलाच्या केटलीमध्ये जी पळी असते ते 1.5 पळी आपल्याला तेल टाकायचं आहे. आणि आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं, अर्धा चमचा जिरं. ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा, हातावरती क्रश करून टाकूयात. जिरं आपण भाजणीमध्ये पण टाकलेले, पण असं सुद्धा टाकायचं, छान चव येते. आता इथं मी घेतलेले आहेत तीळ, 1 मोठा चमचा भरून. त्याचबरोबर आता इथं मी 1 मोठा चमचा भरून, म्हणजे मेजरमेंटचे जे कप असतात त्यातला टेबलस्पून, 1 टेबलस्पून लाल चटणी घेतलेली आहे. आता चटणीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं, म्हणजे तुम्हाला कशी तिखट हवी आहे त्या हिशोबानं. आणि आता आपल्या चकलीला छान असा रंग यावा याच्यासाठी याच्यामध्ये आपण बेडगी मिरची टाकत आहोत 1 टेबलस्पून. त्याचबरोबर आपल्याला टाकून घ्यायचे मीठ, मीठ चवीनुसार. हलवून घेऊयात आणि याला आता उकळी येऊ द्यायची. आता इथं या पाण्याला उकळी आलेली आहे. आता उकळी आल्यानंतर हे जे आपलं पीठ आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एकत्रित करून घ्यायचं आहे. गॅसचा जो फ्लेम आहे तो एकदम लो ठेवायचा आहे. आणि आता सुरुवातीला तुम्हाला हे पाणी थोडंसं कमी आहे असं जाणवेल, पण तसं काही नाही. आपलं हे जे मेजरमेंट आहे ते अगदी बरोबर आहे. थोड्या वेळाने तुम्हाला हे जाणवेल. या ज्या अशा गोष्टी असतात त्या थोड्याशा फास्टच कराव्या लागतात, इकडं तिकडं लक्ष न देता. पाण्याला उकळी आली की मी लगेच टाकून घेतलेलं आणि थोडंसं पीठ खाली सांडलं कारण की गडबड झाली ती, हे टाकायचं होतं याच्यामध्ये. तर आता हे एकदा एकत्रित केलेलं आहे. तर गॅस बंद करते आणि ही चकलीची जी भाजणी आहे जी आपण उकडून घेतलेली आहे ती आपल्याला साधारण 5 मिनिटांसाठी आता झाकून ठेवायची. 5 मिनिट झालेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता ताटाला वरती पाणी सुटलेलं आहे. तर आता हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. हे पीठ आहे ते या परातीमध्ये परत काढून घेऊयात आता. आणि सुरुवातीला आता हे पीठ जे आहे ते खूपच जास्त गरम आहे, तर त्याच्यामुळे इथं मी घेतलेला आहे हा ग्लास आणि हा असा आपल्याला ह्याच्या ज्या गुठळ्या झाल्या, गुठळ्या नाही म्हणता येणार, आता हे जे गाठी तयार झालेल्या आहेत हे आपल्याला फोडून मोकळ्या करून घ्यायचे हे पीठ. आता इथं तुम्ही हे पीठ बघू शकता. आपण जेव्हा पातेल्यातनं पीठ या परातीमध्ये टाकलेलं तर त्यावेळेस ते थोडंसं पिठी जी आहे ती तुम्हाला दिसत होती आणि आत्ता अजिबात जाणवत नाही आहे. आणखीन हे थोडंसं गरम आहे, तर ज्यावेळेस हातानं मळण्याजोगं होईल त्यावेळेस आपण हे पीठ हातानं मळणार आहोत. आता हे पीठ मी मऊ करून घेते, तर तोपर्यंत आपल्याला पुढच्या प्रोसेससाठी थोड्याशा कोमट पाण्याची आवश्यकता लागेल. तर त्याच्यामुळे इथं अंदाजेच मी साधारण 1 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. एवढं 1 कप लागेलच असं नाही, पण अंदाजे थोडंसं जास्तीचं गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे मिश्रण बऱ्यापैकी आपल्याला हात लावता येईल अशा पद्धतीचं झालेलं आहे. आता हे हातानं मळून घ्यायचं. जेव्हा हे हातानं आपण मळायला घेऊ त्यावेळेस इथं तुम्ही बघू शकता खूप सहज याचा गोळा तयार होतोय. एका वेळेस जशा पद्धतीनं हातामध्ये बसतील तशा पद्धतीचे मी याचे 3 गोळे करून घेतलेले आहेत आणि आता हे 3ही गोळे असे एकत्र करून घेते, म्हणजे हे थोडंसं सोपं जातं आपल्याला पीठ मळायला. इथं मी काय केले, जे पीठ आपण एकत्रित केलं त्याचे 2 पार्ट केलेले आहेत आणि इथं आपण जे कोमट पाणी करायला ठेवलेलं होतं त्यातलं थोडं थोडं आपल्या हाताला सोशेल इतपत कोमट पाणी घ्यायचं आणि खूप जास्त हे आपल्याला पातळ करायचं नाही आहे, घट्टसरच ठेवायचं. जर घट्ट ठेवलं तरच आपल्या चकलीला छान असे काटे येतात. साधारण 3 चमचे आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेले.
तर इथं आता हे पीठ जे आहे ते अशा पद्धतीनं आपण मऊ करून घेतलेलं आहे आणि हे पीठ तुम्ही बघू शकता घट्टसर आहे, कारण की याच्यामध्ये आपण तांदूळ आहे, डाळी आहेत, तर त्याच्यामुळे आपण किती जरी पाणी याच्यामध्ये ओतून हे मळलं तर जसा जसा वेळ जाईल तसं तसं ते पाणी पिऊन घेतं आणि घट्टसर होत राहतं. तर त्याच्यामुळे एका वेळेस आपल्याला जेवढी आवश्यकता आहे 1 किंवा 2 बॅच पुरतं आपल्याला हे मऊ करून घ्यायचं आहे. आता शेवग्यामध्ये भरण्यासाठी पीठ जे आहे ते आपल्याला थोडासा असा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे पटकन शेवग्यामध्ये भरता येतं. शेवग्याला मी आतनं तेल लावून घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे जशा पद्धतीचा शेवगा आहे तशा पद्धतीचा शेवगा तुम्ही वापरू शकता. आता आपण चकली तयार करायला घेतोय. तर ही अशा पद्धतीने आपल्याला वळवून घ्यायची आहे. तर तुम्हाला आता 3 वेडे घ्यायचे, 4 किंवा 5, तर तशा पद्धतीनं तुम्ही हे वेडे घेऊ शकता. तर इथं मी 4 वेडे घेतलेले आहेत आणि शेवटचं जे टोक आहे ते असं थोडंसं ह्याला चिटकवायचं, म्हणजे तेलात गेल्यानंतर आपली चकली जी आहे ती सुटत नाही. तर अशाच पद्धतीनं मी आणखीन करून घेते. तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ही चकली सोडून घेऊयात. चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच त्याला झाऱ्या किंवा जो स्पॅच्युला आहे तो लावायचा नाही. अगदी 1-2 मिनिटासाठी ही जी चकली आहे ती मीडियम फ्लेमवरती अशाच पद्धतीनं तळू द्यायची, म्हणजे त्याचा जो लूजपणा आहे तो कमी होतो आणि एक टाईट असं त्याचं बाइंडिंग होतं, जेणेकरून आपण ज्यावेळेस ती पलटी करतो त्यावेळेस ती तुटत नाही. तर याची मी बाजू पलटी करून घेते. जर आपण हाय फ्लेमवरती चकली तळायला घेतली तर आपली चकली जी आहे ती पटकन वरच्या बाजूनं करपली जाते आणि मग आपल्याला असं वाटतं की हां ती व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे, बाजूला काढा, आणि आतनं ती कच्चीच राहते. तर त्याच्यामुळे हाय फ्लेमवरती पण तळायची नाही आणि लो फ्लेमवरती पण तळायची नाही. लो फ्लेमवरती जर ती तळली तर आपली जी चकली आहे ती तेल पिते जास्त, तर त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरती ती तळायची. तर इथं तुम्ही बघू शकता आपली जी चकली आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीनं तळली गेलेली आहे. यातलं तेल निथळून घेऊयात आणि ही बाजूला काढून घेऊ. मस्त त्याला काटे आलेले. आपली सगळ्यात पहिली जी बॅच होती ती मी हातानं डायरेक्ट आपली ही जी चकली आहे ती तेलात सोडलेली होती, पण बऱ्याचशा जणींना एक प्रॉब्लेम येतो की ती चकली धरता येत नाही, सोडता येत नाही आणि मग ते इतका हळूहळू असा हात जातो की आपल्या तेलात आपली चकली जाईपर्यंत ते मध्येच कुठेतरी तुटलेली असते. तर त्याच्यासाठी इथं आता मी उलटणं घेतलेले आणि हे उलटणं जे आहे ते आपल्याला तेलामध्ये डीप करून घ्यायचं आहे. आणि आता हे चकली याच्यावरती घेतली, आता हे आपण तेलामध्ये सोडू. याच्यामुळे काय होतं, चकलीचा जो शेप आहे तो अजिबात बिघडत नाही. ते चकली सोडण्याची पद्धत फक्त आपण बदललेली आहे, तळण्याची पद्धत मात्र मगाप्रमाणेच राहील. आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ही सुद्धा चकली तळून घ्यायची आहे. आपली जी चकली आहे ती व्यवस्थित अशी तळली आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक ट्रिक सांगते. ती म्हणजे इथे तुम्ही आता चकलीच्या वरती बघू शकता की आपण तेलामध्ये चकली सोडल्यानंतर त्याला खूप सगळे बबल्स आलते. तर आता बऱ्यापैकी बबल्स कमी झालेले आहेत आणि चकली जी आहे ती आपल्या तेलावरती तरंगती आहे, छान मस्तपैकी अशी गोल गोल फिरती आहे. म्हणजे आपली जी चकली आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीनं तळली गेलेली आहे. बाहेर काढून घेऊयात. तर इथं तुम्ही बघू शकता छान मस्त गोल गरगरीत आणि काटेदार अशा पद्धतीची आपली चकली तयार झालेली आहे. चकलीला पाहिल्यानंतर पहिल्यापासूनच मला भुईचक्करची आठवण यायची,
यायची म्हणजे येते नेहमीच, कारण की चकली ही अगदी सेम तशाच पद्धतीची गोल गरगरीत असते. तर आपली जी चकली आहे ना ती काटेदार तर झालेलीच आहे, पण कशा पद्धतीनं खुसखुशीत आणि पोकळ झालेली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवते. इथं तुम्ही बघू शकता अगदी पटकन मी त्याला दाबलं किती पटकन त्याचा भुगा झालेला आहे. आणि याची जी पोकळी तुम्हाला बघायची झाली तर इथं तुम्ही बघू शकता याची ही पोकळी अगदी पूर्णपणे आतनं पोकळ अशा पद्धतीची आपली ही चकली तयार झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा पद्धतीची पोकळी निर्माण झालेली आहे. वर्ण काटेदार आणि आतनं पोकळ अशा पद्धतीची भाजणीची चकली व्हायला हवी आणि सेम तशाच पद्धतीची आपली चकली झालेली आहे. आणि इतकी छान चकली मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि आत्ताचा जर टायमिंग पाहायचा झालं किंवा तुम्हाला जर सांगायचा झाला तर रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत आणि फक्त मी एकटीच जागी आहे असं नाही, तर माझं संपूर्ण घर जाग आहे. कारण की माझी 2 मुलं आहेत, सई राणा, त्यांना माझ्या सासू सासऱ्यांनी घेतलेलं आहे, राधिका त्यांच्याकडे लक्ष देते, माझे मिस्टर माझ्यासाठी जागेत. तर अशा सगळ्या संपूर्ण घराने मिळून ही चकली केलेली आहे तुमच्यासाठी असं तुम्ही नक्कीच म्हणू शकता. तर ही चकली जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करताल. त्याचबरोबर आता सगळा सीझनच दिवाळीचा आहे आणि चकलीची ही जी रेसिपी आहे ती तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तुमच्या नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा, कारण की याचा फायदा त्यांना होणारच आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.